जमीन खरेदी करताय तर या गोष्टी लक्षात ठेवा, तुमची फसवणूक नक्की टळू शकते। नंबर 1, जमिनीचा सातबारा आणि फेरफार उतारा नीट पाहणं। ज्या गावात आपल्याला जमीन खरेदी करायची आहे त्या गावातील तलाठ्याकडून आपल्याला हा सातबारा पाहता येईल। जमिनीचा नवीन सातबारा तुम्हाला काढून घ्यावा लागेल आणि त्यावरील जो फेरफार आहे आणि 8 उतारे आहे ते तुम्हाला तपासून घ्यावे लागतील। सातबाऱ्यावरील नावं ही विक्री करणाऱ्या व्यक्तीचीच आहेत का हे आधी तुम्हाला पाहावं लागेल। त्यावर मयत व्यक्ती किंवा जुना मालक किंवा इतर वारसांची नावं जर असतील तर ती काढून घेणं हे अत्यावश्यक असतं। जमिनीवरती कोणत्याही बँक किंवा संस्था यांच्या कर्जाचा बोजा आहे का तर याची देखील तुम्हाला खात्री करावी लागेल। तसंच न्यायालयीन खटला जर चालू असेल तर त्या संदर्भात तुम्हाला त्याचे संदर्भ तपासून घ्यावे लागतील। शेत जमिनीमधून जे नियोजित महामार्ग जर जात असेल किंवा रस्ता असेल तर तो आहे की नाही याची देखील तुम्हाला खात्री करावी लागेल। त्याची सातबाराच्या उतार्यावरती नोंद आहे का ते सुद्धा तुम्हाला पाहावं लागेल। याशिवाय जमिनीचे 1930 सालापासूनचे जे सातबारा आहेत किंवा फेरफार उतारे आहेत ते तुम्ही तपासून पाहू शकता। तहसील कार्यालयातल्या अभिलेख कक्षामध्ये जमिनीच्या इतिहासाशी संबंधित ही सगळी माहिती तुम्हाला मिळू शकते। फेरफार उतारे जे आहेत तर ते जर तुम्ही पाहिले तर सदर जमिनीच्या मालकी हक्कामध्ये वेळोवेळी कोणकोणते बदल झालेले आहेत व कोणकोणते बदल होत गेलेले आहेत याची तुम्हाला माहिती कळू शकते। नंबर 2, भूधारणा पद्धत तपासून घेणं। यामध्ये तुम्हाला नेमकं काय करायचंय तर एकदा का सातबारा उतारा हातात आला की त्यावरती जी जमीन खरेदी करायची आहे ती कोणत्या भूधारणा पद्धती अंतर्गत येते हे तुम्हाला पाहावं लागेल। सातबारा उतार्यावरती भूधारणा पद्धतीची जी नोंद केलेली असते ती नोंद जर सातबाऱ्यावरती भोगवटाधार वर्ग 1 पद्धत असेल तर भोगवटाधार वर्ग 1 या पद्धतीमध्ये अशा जमिनी येतात ज्यांचं हस्तांतरण करण्यावरती भारतातले जे निर्बंध आहेत तर ते निर्बंध नसतात। भारतामध्ये याचे निर्बंध नसतात कारण शेतकरीच या जमिनीचा मालक असतो। म्हणजे ही जी जमीन आहे ती विक्री करणाऱ्याच्या स्वतःच्या मालकीची असते आणि ती खरेदी करताना विशेष अडचण देखील येत नाही असा याचा अर्थ घेतला जातो, असा याचा अर्थ होतो। पण सातबाऱ्यावरती भोगवटादार वर्ग 2 असं जर नमूद केलेलं असेल तर या जमिनींचं हस्तांतरण करण्यावरती शासनाचे निर्बंध आहेत असं मानायला हवं, त्याकडे लक्ष द्यायला हवं। सरकारी अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय या जमिनींचं हस्तांतरण होत नाही। यामध्ये देवस्थान, इनाम जमिनी, भूमिहीन शेतकऱ्यांना वाटप केलेल्या जमिनी इत्यादी जमिनींचा समावेश होतो। आणि जर सातबाऱ्यावरती भोगवटादार वर्ग 2 असं जर लिहिलेलं असेल तर सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी घेऊनच ती जमीन खरेदी करावी। आणि या व्यतिरिक्त सरकारी पट्टेदार या प्रकारच्या जमिनी ज्यामध्ये येतात यामध्ये सरकारी मालकीच्या पण भाडे तत्वावरती दिलेल्या ज्या जमिनी असतात, ज्या लीजवर दिलेल्या असतात, या जमिनी 10, 30, 50 किंवा 99 वर्षांच्या मुदतीसाठी लीजवरती भाडे तत्वावरती दिल्या जातात। आता आपण पाहूयात नंबर 3, जमिनीच्या गटाचा नकाशा पाहणं। यामध्ये काय येतं तर ज्या गटातील शेतजमीन खरेदी करायची आहे त्या गटाचा आपल्याला नकाशा पाहणं अत्यंत गरजेचं असतं। यामुळे एकतर आपल्याला जमिनीची हद्द कळते आणि नकाशाप्रमाणे जमिनीची जी हद्द असते ती तपासून घ्यायची असते। दुसरं म्हणजे चतुसीमा। चतुसीमा म्हणजे आपण जी जमीन खरेदी करतोय त्याच्या चारही बाजूंना कोणते गट नंबर आहेत याची आपल्याला माहिती या नकाशातून स्पष्ट होते। नंबर 4, शेतरस्ता आपल्याला पाहायचा असतो। जी जमीन खरेदी करायची आहे तिथे जाण्यासाठी शेतरस्ता हा आहे की नाही ते पाहणं अत्यंत आवश्यक असतं। कारण जमीन बिनशेती असेल तर जमिनीपर्यंतचा रस्ता हा नकाशामध्ये दाखवलेला असतो, पण जमीन बिनशेती नसेल तर आणि रस्ता खाजगी असेल तर रस्त्यासाठी दाखवलेली जी जमीन असते ती संबंधित मालक यांची हरकत नसल्याची आपल्याला खात्री करून घ्यावी लागते, मगच जमीन खरेदी करा। नंबर 5, खरेदी खत तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता झालेली आहे की नाही हे पाहणं अत्यंत आवश्यक आहे। तशी पूर्तता करून घेणं आवश्यक आहे आणि शुल्क भरून खरेदी खत करून घेणं आवश्यक आहे। यात गट नंबर, मूळ मालकाचं नाव, चतुसीमा क्षेत्र बरोबर आहे की नाही ते तपासून घेणं आवश्यक आहे। नंबर 6, एकच जमीन 2 किंवा 3 जणांना विकल्याचे प्रकार आपल्याला हल्ली सर्रास ऐकायला मिळतात, पाहायला मिळतात। तुम्ही जर जमीन खरेदी केल्यानंतर सुरुवातीला त्याचं
खरेदी खत रजिस्टर केलं जातं आणि ते जर रजिस्टर केलेलं खरेदी खत असेल तर नंतर 7/12 त्याची नोंद देखील केली जाते। हा बदल होण्यासाठी 2 ते 3 महिने सहज जातात आणि या कालावधीमध्ये जमिनीचा जो मूळ मालक असतो तो दुसऱ्या ग्राहकाला रजिस्टर खरेदी खत वापरून पुन्हा जमीन विकू देखील शकतो। त्यामुळे तिकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे। आणि मग प्रकरण कोर्टात गेल्यावरती रजिस्टर खरेदी खताची पहिली तारीख आहे तर ती आपल्याला दिसते, तर तो त्या जमिनीचा नवा मालक ठरतो। म्हणजे पहिलं खरेदी खत कायदेशीर ठरतं, त्यामुळे पुढच्या 2 ते 3 व्यक्तींची फसवणूक होते। मात्र तंत्रज्ञानामुळे आता याला देखील थोडा आळा बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। ते म्हणजे महसूल खात्यानं खरेदीचा व्यवहार आता ऑनलाईन सर्व्हरशी इंटरलिंक केलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे आता खरेदी खत रजिस्टर झाल्यानंतर 1 किंवा 2 दिवसात ते आपल्याला ऑनलाईन 7/12 त्याच्या बाजूला डावीकडे फेरबार प्रलंबित जो नंबर असतो तो नंबर लाल अक्षरांमध्ये आपल्याला दिसतो आणि तरी देखील ऑनलाईन नोंदणी झालेली आहे की नाही हे तुम्हाला पाहणं गरजेचं आहे किंवा ते पाहून तुम्हाला यातल्या ज्या नोंदी आहेत तर त्या नोंदी तुम्हाला कळू शकतात। आता नंबर 7 इसार एकाचा आणि विक्री दुसऱ्याला। हे नेमकं काय आहे तर जमीन खरेदी करताना इसार म्हणून काही रक्कम आधी घेऊन नंतर पूर्ण पैसे द्यायचे असतात आणि जमिनीचा व्यवहार हा पूर्ण करायचा अशी एक पद्धत असते। पण थोडक्यात ॲडव्हान्स रक्कम देऊन पूर्ण पैसे दिल्यानंतर व्यवहार पूर्ण करायचा असं असतं। मात्र अनेकदा असं होताना दिसत नाही, तर तिथे एखाद्या व्यक्तीनं इसार दिल्यानंतर सुद्धा दुसऱ्या एखाद्या व्यक्तीनं जास्त पैशाची ऑफर दिलेली दिसते आणि मग मूळ मालक हा दुसऱ्या व्यक्तीबरोबर व्यवहार करतो, रजिस्टर खरेदी खतद्वारे तो व्यवहार पूर्ण करून टाकतो। मग यामध्ये इसार दिलेल्या व्यक्तीची ही मोठ्या प्रमाणावरती फसवणूक होते। त्यामुळे हा मुद्दा देखील लक्षात घेणं गरजेचं आहे। म्हणून इसार म्हणून बऱ्यापैकी रक्कम दिलेली असते, पण खरेदी खत मात्र दुसऱ्या व्यक्तीच्या नावे होतं, ते दुसऱ्या व्यक्तीच्या पदरात पडतं। त्यामुळे ही फसवणूक टाळण्यासाठी इसार पावती झाल्यानंतर निश्चित न राहता लवकरात लवकर पैसे भरून तुमची जमीन ही रजिस्टर खरेदी खत करून व्यवहार पूर्ण करणं हे अत्यंत आवश्यक आहे। नंबर 8 गहाण जमिनीची विक्री। हे सुद्धा आता घडताना दिसतंय। म्हणजे जमिनीचा मूळ मालक आपली जमीन गहाण ठेवून बँकेकडून कर्ज काढू शकतो आणि या कर्जाची 7/12 नोंद होण्यापूर्वी जर त्यानं जमिनीची विक्री केली तर मग ग्राहकाची फसवणूक होते हे उघड आहे। पण नेमकं ही फसवणूक जी होते ती तलाठ्याकडे 7/12ची जी नोंद झालेली असते ती नोंद करायला गेल्यानंतरच लक्षात येते आणि त्यासाठी जमिनीच्या मालकाची त्या गावातील विश्वासू व्यक्तींकडे चौकशी त्यानं करणं गरजेचं आहे। संशयास्पद जर वाटलं तर बँकेतही त्याने चौकशी करावी, म्हणजे तुमची मोठी फसवणूक टळू शकते। आता नंबर 9 वारसांची हरकत। जमिनीचा मूळ मालक जिवंत नसेल तर 7/12 वारस म्हणून त्यांच्या मुलांचं नाव तुम्ही पाहू शकता, पण या वारसांमध्ये मुलींची नावं जर जोडली गेलेली नसतील किंवा इतर व्यक्तींची नावं जर नसतील आणि त्याबद्दल तुम्ही चौकशी केलेली नसेल तर ही धोक्याची घंटा असू शकते। कारण ती जमीन खरेदी करून तुम्हाला काहीही उपयोग होणार नाहीये। एकदा जमीन खरेदी केल्यानंतर त्या जमिनीच्या कुळांनी किंवा वारसांनी आपल्या हक्काचा जर नंतर दावा लावला तर ती धोक्याची घंटा होऊ शकते। ही केस कोर्टात बरीच वर्ष चालू शकते। त्यामुळे जिथे तुम्ही जमीन खरेदी करणार आहात तिथल्या गावांमध्ये जमिनीबद्दल चौकशी करायला किंवा त्यांच्या वारसांबद्दल नीट चौकशी करायला विसरू नका आणि मगच तुमच्या जमिनीचा व्यवहार हा पूर्ण करा। आता सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 10वा मुद्दा। याशिवाय आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे अनेक ठिकाणच्या जमिनीची विक्री आपल्याला करता येत नाही, तरी देखील काही ठिकाणी दिशाभूल केली जाते आणि अशा जमिनी ह्या विकल्या जातात। तर काही ठिकाणी जमिनीच्या ज्या विक्रीसाठी सरकारी परवानग्या देखील आवश्यक असतात आणि त्याची परवानगी ही न घेता ती जमीन त्या ठिकाणी विकली जाते आणि त्यावेळेला ग्राहकांना मोठा तोटा होऊ शकतो। पण या मुद्द्यांपैकी जर एखादा मुद्दा जर तुमचा पाहायचा राहिला असेल आणि तुमची फसवणूक झालीच तर तक्रार नेमकी कुठे करायची हा एक महत्त्वाचा प्रश्न त्या व्यक्तीसमोर उभा टाकतो। तर फसवणूक जर का तुमची झाली असेल तर त्या व्यक्तीनं आपल्या अर्जासह जमिनीची जी कागदपत्र आहेत ती तहसीलदार किंवा मग जिल्हाधिकारी यांच्याकडे देऊन त्या ठिकाणी तक्रार नोंदवायची असते आणि या कागदपत्रांच्या आधारे त्याचा जो पुढील तपास आहे तर तो पुढील तपास केला जातो। याशिवाय जर आर्थिक फसवणूक जर झाली असेल तर त्याची पोलिसात तक्रार करता येते आणि त्यानुसार मग त्या गुन्ह्याची नोंद देखील होते। तेव्हा जमीन खरेदी करताना कोणती खबरदारी घ्यायची ही जी माहिती आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।